भूमिपूजन झालं होतं, उद्घाटन नव्हतं झालं. बरोबर आहे, आमच्या दृष्टीने थोडासा उशीर झाला. खरं तर मागच हे काम व्हायला पाहिजे होतं. आता राज्य सरकारने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि 60% राज्य सरकार आणि 40% पिंपरी चिंचवड महानगरपालिका असं मिळून हा सगळं पूर्ण प्रोजेक्ट आता राहिलेला पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याचे 60% मधली काही रक्कम, काही करोड रुपये ही ऑलरेडी त्या ठिकाणी पाठवलेली आहे. फक्त ही जुनी वास्तू आहे आणि ते जुन्याच पद्धतीनं दिसावं, म्हणजे हेरिटेज टच त्या गोष्टीला राहावा, त्या वास्तूला राहावा, अशा प्रकारचा सर्वांचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीनं आता मी एवढंच सांगतो की ह्या महायुतीचं सरकार आलेलं आहे, भरभक्कम आम्हाला सपोर्ट आहे, बहुमत आहे. त्याच्यावर आमच्या टर्म संपायच्या आत हे सगळं काम शेखर सिंग आपल्याला करायचंय. हे काम आपल्याला आमची टर्म संपायच्या आत करायचंय. त्याच्यावर मी मगाशीच त्यांना सांगितलं, आमच्याकडनं निधीची कुठली कमतरता भासणार नाही. आम्ही जसा निधी देऊ 60%पैकी काही हिस्सा आला तर त्याच वेळेस 40%तला तेवढा हिस्सा त्या पद्धतीनं कॉर्पोरेशनचाही आला पाहिजे. दादा, हिंदीवरनं खूपच आता टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. काय सध्या कुणाला उद्योग नाहीये. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती टिकली पाहिजे. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले. आता मराठी भाषा भवन, मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. प्लॅन सगळा तयार झालेला आहे, निधीची कुठली कमतरता नाही. आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते, त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे. अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे. असा एक आरोप होतो की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं, हिंदू राष्ट्र नाही, तर त्यामुळे मग मी सांगितलं ना, आज समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही. आज खरं तर उन्हाची तीव्रता आहे, उष्माघात त्या ठिकाणी काही लोक जात आहेत, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, पाण्याचे साठे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा हवामान खात्याने नाही, वेगवेगळे जागतिक पातळीवर जे अंदाज व्यक्त केले जातात, जे काही साधारण काय वेदर राहील किंवा पावसाची परिस्थिती काय राहील, त्याच्यामध्ये 103 ते 105% पाऊस राहील. त्याच्यामुळे एक समाधान शेतकरी वर्गामध्ये आहे, परंतु तो पडला पाहिजे, कारण अंदाज तो खरा ठरावा, एवढीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. दादा, नाशिकचे जे दंगल प्रकरणी मवियाच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये जे कोणी दोषी असतील, आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही. ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये तिचा समावेश असेल, ती दोषी असेल, तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला,
तर त्याची खैर ठेवली जाणार नाही, ऍक्शन घेतली जाईल. नामदेव शास्त्री म्हणतात धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा, समाजाची भावना आहे वगैरे वगैरे. नाही नाही, कुणी काय म्हणावं, उद्याच्याला इथं कोणतरी म्हणेल तुला मंत्री करा. शेवटी कसं आहे, आज कशा करता ती जी काही मधल्या काळात घटना घडली त्याची इन्क्वायरी चालू आहे, CID इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली पोलिसांची इन्क्वायरी चालू, SIT नेमलेली आहे आणि न्यायाधीशांच्या मार्फत इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. कासले आरोप करतायत, शेवटी आज पकडले त्यांना. एक पोस्ट करण्यात आली त्यांच्याकडून. कुणाकडनं? अनगा गायसास, डॉक्टर गायसास यांचे रिलेटिव्ह आहेत, पत्नी आहेत त्या. त्यांनी की रिझर्वेशनच्या डॉक्टरांकडून इथून पुढे उपचार घेत जा अशी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल. हो का, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एखाद्या व्यक्ती काही कारणाने जी पोस्ट द्यायला नको अशा प्रकारची पोस्ट देऊन समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारची संभ्रमावस्था निर्माण करत असेल तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. कारण अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचदा तुमच्या फोन नंबर मला मिळाला तर माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर पोस्ट त्या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियाला पाठवू शकतो. या गोष्टीला मी मगाशी सांगितलं, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे आणि जातीय सलोखा राहावा, सगळ्यांनी प्रेमाने राहावं ही आमची धारणा आहे, भावना. राज ठाकरेंना काय सल्ला द्याल? आरोप केलेले आहेत कालमध्ये धनंजय मुंडेंनीच सुपारी दिल्याचं. कुणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल. उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियानी पण करावा. नाही मला आता एक मिनिट, काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत. मी त्याच्या संदर्भामध्ये SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.